रोहन शहरातून गावात आला होता. तो एक लेखक होता, भयकथा लिहिणारा. त्याला नवीन कथेसाठी जागा हवी होती. गावातल्या लोकांनी त्याला त्या वाड्याबद्दल सांगितलं. तिथं जाऊ नकोस, म्हातारा भिकाजी म्हणाला. रात्री तिथं आवाज येतात आणि कोणी आत गेलं तर परत येत नाही. रोहन हसला. हेच तर मला हवं आहे. गावाच्या टोकाला तो वाडा उभा होता. काळसर भिंती, मोडलेल्या खिडक्या आणि एक मोठं लाकडी दार ज्यावर कोरलेलं होतं, राखणदार. दार उघडताना कर्कश आवाज आला. आत अंधार होता, धूळ, कोळीचे जाळे, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू कुणीतरी त्याच्याकडे बघत होतं. रोहनने टॉर्च लावली. मोठा हॉल, भिंतीवर जुन्या चित्र. एका चित्रात एक माणूस दिसत होता. डोळे विचित्र, चेहऱ्यावर क्रूर हसू. चित्राखाली लिहिलं होतं, गंगाधर, राखणदार. रात्री रोहन झोपायला गेला. अचानक त्याला आवाज आला. जणू कुणीतरी लाकडी काठीने जमिनीवर आपटत होतं. तो उठला. आवाज जवळ येत होता. रोहनने दरवाजा उघडला. कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक ओलसर पाऊल खून दिसत होती आणि त्या खुणा थेट त्या चित्राकडे जात होत्या. दुसऱ्या दिवशी रोहनने गावात चौकशी केली. भिकाजी म्हणाला, गंगाधर त्या वाड्याचा राखणदार होता, पण तो वेडा होता. तो म्हणायचा, हा वाडा जिवंत आहे आणि तो त्याचा रक्षक आहे. मग काय झालं? रोहनने विचारलं. भिकाजीचा आवाज थरथरला. एक रात्री संपूर्ण कुटुंब गायब झालं. फक्त गंगाधर जिवंत होता, पण तोही काही दिवसांनी मृतावस्थेत सापडला. त्याचे डोळे उघडे होते, जणू अजूनही तो काहीतरी पाहत होता. रोहनच्या मनात कुतूहल वाढलं. त्या रात्री पुन्हा आवाज आला. यावेळी रोहनने आवाजाचा पाठलाग केला. आवाज जिन्याच्या दिशेने जात होता. वर एक बंद खोली होती. दरवाजा हळूहळू उघडला. आत काळोख, पण एका कोपऱ्यात एक माणूस उभा होता. त्याचे डोळे पांढरे, चेहरा विकृत. कोण आहेस तू? रोहन ओरडला. तो माणूस हळूहळू पुढे आला. मी, राखणदार. रोहनच्या अंगावर काटा आला. तो माणूस अचानक गायब झाला. रोहन घाबरून खाली पळाला, पण त्याला जाणवलं तो एकटा नाही. भिंतीवर सावल्या हलत होत्या. त्याला आवाज आला, कोणी येत नाही, कोणी जात नाही, सगळे इथेच राहतात. रोहनने बाहेर पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद होता. त्याने जोरात ढकललं, पण दरवाजा उघडत नव्हता. मागून आवाज आला, तू आलास, आता तूही राखणदार. रोहन वळला. गंगाधर त्याच्या समोर उभा होता. गंगाधर हसत होता. हा वाडा जिवंत आहे. तो लोकांना घेतो आणि त्यांना राखणदार बनवतो. रोहन पळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय हलत नव्हते. हळूहळू त्याचे डोळे पांढरे होऊ लागले. त्याच्या हातात एक लाकडी काठी आली आणि तो शांतपणे दरवाजाजवळ उभा राहिला. काही दिवसांनी गावात बातमी पसरली. एक नवीन लेखक गावात आला होता, पण तो गायब झाला. गावकरी म्हणाले, तो राखणदार वाड्यात गेला होता. आता रात्री तिथून 2 आवाज येतात. गावात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ती शांतता खोटी होती. प्रत्येक रात्री गावाच्या टोकाला असलेल्या त्या वाड्यातून आवाज येत होते. आता तो एकटा आवाज नव्हता, 2 वेगळे ताल, 2 राखणदार. गावकरी आता त्या रस्त्याने जाणंही टाळत होते, पण सगळ्यांनाच भीती वाटत नव्हती. मीरा, ती पत्रकार होती, शहरातून आलेली. तिला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. भूतं नसतात, ती ठामपणे म्हणाली. ही सगळी लोकांची भीती आहे. तिने गावात चौकशी सुरू केली. भिकाजी तिला म्हणाला, तू जाऊ नकोस त्या वाड्यात. तो तुला बोलावतोय. मीरा हसली. वाडे बोलावत नाहीत. भिकाजी शांतपणे म्हणाला, तो वाडा नाही बोलावत, राखणदार बोलावतो. त्या रात्री मीराला झोप येत नव्हती. तिला एक स्वप्न पडलं. ती त्या वाड्यासमोर उभी होती.
दरवाजा आपोआप उघडत होता. आतून आवाज आला, "या, मी वाट पाहतोय." ती दचकून उठली, पण तिच्या खोलीच्या जमिनीवर ओलसर पाऊलखुणा होत्या आणि त्या खुणा खिडकीकडे जात होत्या. खिडकी बाहेरून बंद होती. दुसऱ्या दिवशी मीरा वाड्याकडे निघाली. आकाश काळं होतं. वारा जोरात वाहत होता. वाड्याजवळ पोहोचल्यावर तिला विचित्र थंडी जाणवली. दार अर्धवट उघडं होतं. ती आत गेली. आत पाऊल टाकताच दार आपटून बंद झालं. मीरा दचकली. "कोणी आहे का?" ती ओरडली. कोणताही प्रतिसाद नाही, पण भिंतीवर सावल्या हलत होत्या, जणू त्या जिवंत होत्या. तिने टॉर्च लावली. तेच चित्र, गंगाधर राखणदार. पण यावेळी चित्रात एक नाही, 2 माणसं होती, गंगाधर आणि रोहन. मीराचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला आवाज आला. ती हळूहळू मागे वळली. दरवाजाजवळ 2 आकृत्या उभ्या होत्या. त्यांचे डोळे पांढरे, हातात काठ्या. एकाने हळू आवाजात म्हटलं, "तू आलीस." दुसऱ्याने हसत म्हटलं, "आम्ही वाट पाहत होतो." मीरा मागे सरकली. "तुम्ही कोण?" दोघेही एकाच वेळी म्हणाले, "राखणदार." मीरा पळायला लागली, पण वाडा बदलत होता. रस्ते बदलत होते. दरवाजे गायब होत होते. ती एका खोलीत अडकली. त्या खोलीत एक जुनी डायरी होती. तिने ती उघडली. त्यात लिहिलं होतं, "हा वाडा जिवंत आहे. तो आत्म्यांना खातो, पण त्याला राखणदार लागतात. जे लोक त्याच्या आत येतात ते त्याचे रक्षक बनतात." शेवटच्या पानावर लिहिलं होतं, "जर कोणी हे वाचत असेल तर पळ, कारण पुढचा तू आहेस." मीराच्या मागे आवाज आला, "वाचून काही उपयोग नाही." ती वळली. गंगाधर तिच्या समोर उभा होता. रोहन तिच्या मागे. दोघांनी एकत्र म्हटलं, "तू आता इथून जाऊ शकत नाहीस." मीरा ओरडली, "नाही, मी इथून बाहेर पडणार." ती खिडकीकडे धावली, पण खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर गाव नव्हतं, फक्त काळोख, अंतहीन. मीरा हळूहळू थांबली. तिच्या डोळ्यात भीती होती. मग अचानक ती शांत झाली. तिचे डोळे हळूहळू पांढरे झाले. तिच्या हातात एक काठी आली. ती दरवाजाकडे चालत गेली. आता तिथे 3 राखणदार उभे होते. गावात पुन्हा बातमी पसरली. एक पत्रकार आली होती. तीही गायब झाली. भिकाजी फक्त डोळे मिटून बसला. तो वाडा अजूनही भुकेला आहे. गावातल्या सगळ्यांनी त्या वाड्याबद्दल बोलणं बंद केलं होतं. पण काही गोष्टी अशा असतात ज्या विसरल्या गेल्या तरी संपत नाहीत. भिकाजी मात्र शांत बसला होता. त्याला माहीत होतं, हे सगळं थांबवायचं असेल तर वाड्याचं मूळ शोधावं लागेल. गावापासून थोडं दूर एक जुनं मोडकळीस आलेलं मंदिर होतं. लोक म्हणायचे, त्या वाड्याआधी तिथं काहीतरी होतं. भिकाजी तिथं गेला. मंदिरात एक जुना शिळा होता. त्यावर कोरलेलं होतं, रक्षणासाठी बांधलेलं, पण जे कैद झालं ते कधीच मुक्त होऊ नये. भिकाजीचा श्वास अडकला. म्हणजे वाडा रक्षणासाठी आहे, पण कोणाच्या? मंदिरातल्या एका कोपऱ्यात त्याला एक तुटलेला ग्रंथ सापडला. त्यात लिहिलं होतं, शेकडो वर्षांपूर्वी या जागी एक भयंकर अस्तित्व जागं झालं होतं. ते शरीर नसलेलं, पण जिवंत होतं. ते लोकांच्या भीतीवर जगत होतं. गावकऱ्यांनी त्याला बंदिस्त करण्यासाठी हा वाडा बांधला आणि त्यासाठी एक राखणदार नेमला. भिकाजी हळू आवाजात म्हणाला, "गंगाधर." ग्रंथात पुढे लिहिलं होतं, पण एक राखणदार पुरेसा नव्हता. भिकाजीच्या डोक्यात सगळं स्पष्ट झालं. तो वाडा भुताटकी नाही, तो एक कैदखाना आहे आणि ते काहीतरी अजूनही आत आहे. आणि राखणदार, ते त्याला बाहेर येऊ देत नाहीत. तो थरथरला. "पण मग लोक का गायब होतात?" त्याला उत्तर मिळालं, "कारण त्या अस्तित्वाला अधिक राखणदार हवे असतात." भिकाजीने ठरवलं, आजच तो वाडा संपवणार. तो रात्री वाड्याकडे गेला. आकाशात वीज कडाडत होती. वारा जोरात वाहत होता. वाड्याजवळ पोहोचल्यावर त्याला 3 सावल्या दिसल्या.
गंगाधर, रोहन, मीरा ते तिघेही एकाच वेळी बोलले. तू आलास? भिकाजी घाबरला. मी तुम्हाला मुक्त करायला आलोय. गंगाधर हसला. मुक्ती नाही, हीच आमची नियती आहे. रोहन पुढे म्हणाला. आम्ही त्याला रोखतोय. मीरा हळू आवाजात म्हणाली. जर आम्ही नाही राहिलो तर तो बाहेर येईल. भिकाजी थबकला. तो म्हणजे काय? अचानक वाड्याच्या आतून एक आवाज आला. तो आवाज मानवी नव्हता. तो खोल, विकृत आणि भयानक होता. राखणदार. भिंती हलू लागल्या. अंधार जिवंत झाला. एक काळी सावली हळूहळू पुढे येत होती. तिला डोळे नव्हते, चेहरा नव्हता, पण ती जिवंत होती आणि ती भुकेली होती. भिकाजीच्या हातात मशाल होती. तो विचार करत होता, जर मी हा वाडा जाळला तर हे सगळं संपेल. पण गंगाधर ओरडला, नाही, मग तो मोकळा होईल. रोहन म्हणाला, हा वाडा त्याची कैद आहे. मीरा म्हणाली, आणि आम्ही त्याचे दरवाजे आहोत. भिकाजीला सगळं कळलं. वाडा नष्ट करणं म्हणजे त्या राक्षसाला मुक्त करणं. तो थरथरला. मग उपाय काय? गंगाधर शांतपणे म्हणाला, आम्हाला आणखी एक राखणदार हवा आहे. भिकाजी मागे सरकला. नाही, ती सावली आता जवळ आली होती. ती फुसफुसली, आणखी एक. भिकाजीने डोळे बंद केले. जर मी नाही केलं तर गाव संपेल. तो पुढे गेला. ती सावली त्याच्या भोवती फिरली. त्याच्या अंगावर थंडी पसरली. त्याचे डोळे हळूहळू पांढरे झाले. मशाल खाली पडली आणि विझली. आता वाड्याच्या दरवाजाजवळ 4 आकृत्या उभ्या होत्या. 4 काठ्या, 4 पांढरे डोळे, 4 राखणदार. गावात पुन्हा शांतता आली. कोणीही त्या वाड्याकडे जात नव्हतं. पण कधी रात्री तुम्हाला अजून एक आवाज ऐकू येईल. 4 ताल, 4 राखणदार आणि त्या अंधारात एक भयंकर सत्य अजूनही जिवंत आहे. पुढची भयकथा. मोलोक, अग्नीचा देव. अनिकेत हा पुरातत्वशास्त्रज्ञ होता. प्राचीन संस्कृतीवर संशोधन करणारा. एका दिवशी त्याला मध्य पूर्वेतील एका जुन्या उत्खननाबद्दल माहिती मिळाली. एक प्राचीन मंदिर सापडलं आहे. त्याच्या मित्राने सांगितलं, पण तिथं काहीतरी विचित्र आहे. अनिकेत तिथं पोहोचला. वाळवंटाच्या मध्यभागी ते अवशेष होते. काळसर दगड, जळालेली जमीन आणि त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं होतं, MLK, मोलोक. मंदिरात प्रवेश करताच त्याला एक प्रचंड मूर्ती दिसली. ती मानवी नव्हती. बैलासारखं डोकं, मोठे शिंग आणि पोकळ डोळे. पोटात एक मोठा उघडा भाग, जणू आग पेटवण्यासाठी. त्याच्या सहकार्याने हळू आवाजात सांगितलं, ही मोलोकची मूर्ती आहे. लोक म्हणतात याच्या पोटात मुलांना जिवंत जाळलं जायचं. अनिकेत थबकला. बलिदान? हो, पण फक्त शरीराचं नाही. त्या रात्री अनिकेतला झोप लागली नाही. त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. तो त्या मूर्तीसमोर उभा होता. आग पेटलेली होती आणि कोणीतरी त्याला म्हणत होतं, दे, मला दे, मला दे. तो दचकून उठला. त्याच्या हातावर जळल्याचा ठसा होता. दुसऱ्या दिवशी त्याने मंदिरात अधिक खोलात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला एक गुप्त मार्ग सापडला. तो खाली उतरला. तिथं पूर्ण अंधार होता, पण त्याला आवाज येत होता, मोलोक, मोलोक. जणू शेकडो लोक एकत्र मंत्र म्हणत होते. तो एका मोठ्या कक्षात पोहोचला. तिथं भिंतीवर चित्र होतं, लोक, आग आणि बलिदान. पण एका चित्रात काहीतरी वेगळं होतं. लोक स्वतःच त्या आगीत जात होते, हसत, स्वेच्छेने. तिथं एक प्राचीन ग्रंथ होता. त्यात लिहिलं होतं, मोलोक शरीर घेत नाही, तो आत्मा घेतो. तो तुमच्या भीतीवर जगतो आणि तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो. जो त्याला देतो त्याला तो शक्ती देतो. अनिकेत हळूहळू बदलत होता. त्याला त्या मूर्तीपासून दूर राहता येत नव्हतं. त्याच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता, दे, मला दे. एक रात्री तो मूर्तीसमोर उभा होता.
आग पेटलेली होती. त्याच्या हातात एक छोटा पुतळा होता जो त्याने स्वतः बनवला होता. त्याला आवाज आला, हे पुरेसं नाही. तो थरथरला. मग काय हवं? आवाज म्हणाला, जिवंत. अनिकेतच्या डोळ्यात वेडेपणा आला. त्याला आता कळत नव्हतं तो काय करतोय. तो मंदिराबाहेर गेला आणि एक लहान मुलगा त्याच्या नजरेस पडला. त्या रात्री मंदिरात पुन्हा आग पेटली. आवाज घुमत होते, मोलोक मोलोक. आणि त्या आगीत काहीतरी जिवंत जळत होतं. अनिकेत हळूहळू त्या मूर्तीसमोर बसला. त्याचे डोळे रिकामे झाले. त्याचा आवाज बदलला. तो हळू म्हणाला, मी राखणदार. काही दिवसांनी त्या उत्खननाचं काम बंद झालं. कोणीही तिथे परत गेलं नाही. पण कधी कधी रात्री वाळवंटात आग दिसते आणि आवाज येतो, दे, मला दे. मोलोक कधी मरत नाही. तो फक्त वाट पाहतो तुमच्या भीतीची, तुमच्या इच्छांची, तुमच्या बलिदानाची. उत्खनन थांबलं होतं. सरकारने ती जागा असुरक्षित घोषित केली. अधिकृत कारण, रचना कमकुवत, वाळूचा प्रवाह, अपघाताचा धोका. पण अनिकेतच्या टीममधले काही लोक गायब झाले होते. त्यांचं नाव कुठेच नव्हतं. कोणतीही नोंद नाही. जणू ते कधी अस्तित्वातच नव्हते. अनिकेत परत शहरात आला, पण तो तोच राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर शांतता. पण ती शांतता नैसर्गिक नव्हती. तो सतत काहीतरी लिहित होता. एकच शब्द पुन्हा पुन्हा, दे. मीरा देशमुख, एक इन्व्हेस्टिगेटर पत्रकार. तिला त्या उत्खननाबद्दल माहिती मिळाली. लोक गायब होत आहेत आणि सरकार शांत आहे, ती म्हणाली. तिने अनिकेतचा शोध घेतला. मीरा त्याच्या घरी गेली. दार उघडलं. अनिकेत समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. तू उशिरा आलीस, तो म्हणाला. मीरा गोंधळली. कशासाठी? तो हळू आवाजात म्हणाला. तो वाट पाहतोय. मीराने घरात पाऊल टाकलं. भिंतीवर विचित्र चिन्ह काढलेली होती. जमिनीवर राग आणि मध्ये एक छोटा वेदीसारखा भाग जिथं जळलेले खेळणे पडले होते. मीराच्या अंगावर काटा आला. हे काय आहे? अनिकेत हसला. अर्पण. त्या रात्री मीराला झोप लागली नाही. तिला पुन्हा तोच आवाज ऐकू आला, दे, मला दे. ती उठली. तिने अनिकेतच्या खोलीत डोकावलं. तो जमिनीवर बसलेला होता आणि स्वतःशी बोलत होता, आणखी, आणखी दे. मीराने चौकशी केली. तिला कळलं, अनिकेत एकटा नाही. शहरात एक गुप्त पंथ तयार झाला होता. लोक, वेगवेगळ्या क्षेत्रातील, डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, सगळे एकाच गोष्टींसाठी, मोलोक. मीराला त्या पंथाची एक बैठक सापडली. एक सोडलेलं कारखानं. ती तिथं लपून बसली. आत 10-12 लोक वर्तुळात उभे होते. मध्ये एक मोठा अग्निकुंड आणि त्या अग्निकुंडात एक काळी मूर्ती. लहान मोलोक. सगळे एकाच आवाजात म्हणत होते, मोलोक स्वीकार. अनिकेत पुढे आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. मीराचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने ती पिशवी अग्निकुंडात टाकली आणि अचानक एक किंकाळी ऐकू आली. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. हे लोक वेडे आहेत. पण तिला एक गोष्ट लक्षात आली. त्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, आनंद होता. मीरा पळून जायचा प्रयत्न करत होती, पण तिचा पाय. सगळे थांबले. हळूहळू तिच्याकडे वळले. अनिकेत हसला. तू पाहिलंस? ते तिच्या भोवती उभे राहिले. एक स्त्री पुढे आली. आता तू 2 पर्यायांपैकी एक निवडू शकतेस, सामील हो किंवा अर्पण कर. अचानक मीराच्या डोक्यात आवाज घुमला, दे. ती डोळे घट्ट मिटून बसली. नाही नाही. पण आवाज वाढत गेला. ती थरथरू लागली. तिला आठवलं तिचं बालपण, तिची भीती, तिची गुप्त इच्छा. आणि अचानक ती शांत झाली. तिने डोळे उघडले. ती हळू आवाजात म्हणाली, मी देईन. सगळ्यांनी एकत्र हसत म्हटलं, स्वागत आहे. मीराच्या हातात एक छोटा पुतळा देण्यात आला.
ती अग्निकुंडासमोर उभी राहिली. तिने डोळे बंद केले आणि पुतळा आगीत टाकला. आग अचानक भडकली. त्या आगीत एक चेहरा दिसला, बैलासारखा, डोळ्यात जळती भूक. तो हसत होता. त्या रात्रीनंतर शहरात अजून लोक गायब होऊ लागले. कोणालाच काही समजत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती, मोलोक आता जागा झाला होता. तो आता मंदिरात नाही, तो आता एका वाड्यात नाही, तो आता तुमच्या शहरात आहे, तुमच्या आसपास, तुमच्या मनात. जर कधी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही काहीतरी देण्यास तयार आहात, काहीतरी मिळवण्यासाठी, तर थांबा, कारण मोलोक तुमच्याकडे पाहतोय. शहर नेहमीसारखंच दिसत होतं. रस्त्यांवर गाड्या, लोकांची धावपळ, आवाज. पण काहीतरी बदललं होतं. हवा जड झाली होती. रात्री लोकांना झोप येत नव्हती आणि जे झोपत होते त्यांना एकच स्वप्न पडत होतं, आग आणि एक आवाज, दे. दररोज कोणीतरी गायब होत होतं. पोलीस तपास करत होते, पण कोणताही पुरावा नव्हता. CCTVमध्ये लोक अचानक गायब होत होते, जणू ते हवेत विरघळत होते. पण काही कॅमेऱ्यांमध्ये एक गोष्ट दिसली. गायब होण्याआधी ते लोक कुठेतरी पाहत होते आणि हसत होते. मोलोकचा पंथ आता लपून राहिला नव्हता, तो पसरत होता. हळूहळू, शांतपणे. लोक स्वतःच त्यात सामील होत होते, कारण मोलोक त्यांना काहीतरी देत होता. शक्ती, पैसा, सत्ता आणि सर्वात भयंकर, त्यांच्या भीतीपासून मुक्ती. मीरा आता पूर्णपणे बदलली होती. तिच्या डोळ्यात भाव नव्हते. ती शांत होती, पण तिच्या आत काहीतरी जिवंत होतं. ती पंथाची एक मुख्य सदस्य झाली होती आणि आज ती एका मोठ्या विधीसाठी तयारी करत होती. शहराच्या बाहेर एक प्रचंड जागा तयार केली गेली होती. मध्ये एक विशाल अग्निकुंड आणि त्याच्या मागे तीच मूर्ती. पण आता ती लहान नव्हती, ती प्रचंड होती, आकाशाला भिडणारी. मोलोक. हजारो लोक तिथं जमा झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. ते घाबरलेले नव्हते, ते तयार होते. मीरा पुढे आली. तिने हात वर केला आणि सगळे एकाच आवाजात म्हणाले, मोलोक, स्वीकार. आग पेटली आणि त्या आगीत काहीतरी हललं. आग अचानक उंच भडकली आणि त्या ज्वालांमधून तो बाहेर आला. एक प्रचंड सावली, बैलासारखं डोकं आणि जळणारे डोळे. तो जिवंत होता. मोलोकने आजूबाजूला पाहिलं. त्याच्या नजरेत भूक होती, अनंत भूक. त्याने हळू आवाजात विचारलं, काय देणार? लोक पुढं येऊ लागले, एकामागोमाग एक. ते आगीत उडी मारत होते आणि हसत होते. त्या रात्री शहरात आग लागली, विविध ठिकाणी, एकाच वेळी. जणू संपूर्ण शहर बलिदान होत होतं. पण सगळेच पंथात नव्हते. काही लोक अजूनही लढत होते. त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला, गोळीबार, स्फोट. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मोलोकला काही फरक पडत नव्हता. एक वैज्ञानिक ओरडला, तो शरीर नाही, तो ऊर्जा आहे. तो भीती आणि इच्छा खातो. मोलोकने हात वर केला आणि अचानक सगळं शांत झालं. आग थांबली, आवाज बंद झाले आणि मग पूर्ण अंधार पसरला, जणू सूर्यच विझला. जेव्हा प्रकाश परत आला, शहर तसंच होतं, लोक तसेच होते. सगळं सामान्य दिसत होतं. काहीतरी बदललं होतं. लोकांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. ते शांत होते, खूप शांत. तो गायब झाला होता, पण तो गेला नव्हता. मोलोक आता बाहेर नाही, तो आत आहे, प्रत्येक माणसाच्या आत, त्यांच्या इच्छांमध्ये, त्यांच्या लालसेत, त्यांच्या भीतीत. पुढचा अनुभव. दरवाजा. रात्रीचे 12 वाजले होते. सौरभ आपल्या खोलीत एकटाच बसला होता. पावसाचा आवाज खिडकीवर आदळत होता आणि विजेच्या चमकांनी खोली अधूनमधून उजळत होती. तो लॅपटॉपवर काम करत होता, पण त्याचं लक्ष वारंवार एका गोष्टीकडे जात होतं. त्याच्या खोलीचा दरवाजा.
तो दरवाजा अर्धवट उघडा होता. पहिला आवाज अचानक कर्क. दरवाजा थोडासा हलला. सौरभने मान वर केली. वारा असेल, तो स्वतःशी म्हणाला, पण खिडकी बंद होती. त्याने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं, पण काही सेकंदांनी त्याला जाणवलं दरवाजाच्या फटीतून एक सावली हलली. जणू कोणीतरी उभं होतं आणि त्याच्याकडे पाहत होतं. सौरभ हळूहळू उठला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो दरवाजाकडे चालत गेला. फटीतून बाहेर पाहिलं. कॉरिडॉर रिकामं होतं. तो परत वळला आणि अचानक धाड. दरवाजा आपटून बंद झाला. सौरभ दचकला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तो लॉक झाला होता. खोलीत शांतता होती. मग हळूहळू एक आवाज ऐकू आला, उघड. सौरभ उठला. कोण आहे? तो ओरडला. कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा तोच आवाज, यावेळी जवळून, उघड. सौरभने मागे वळून पाहिलं. खोलीत कोणीच नव्हतं. त्याची नजर आरशावर गेली. आरशात तो दिसत होता, पण त्याच्या मागे एक सावली उभी होती. तो झटकन मागे वळला. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशाकडे पाहिलं. सावली अजूनही तिथेच होती. आता ती हळूहळू जवळ येत होती. सौरभ घाबरून मागे सरकला आणि त्याला अचानक लक्षात आलं, दरवाजा आतून लॉक आहे. मग ती सावली आत कशी आली? आरशातली सावली त्याच्या अगदी मागे आली आणि हळू आवाजात म्हणाली, मी कधीच बाहेर नव्हतो. लाईट बंद झाला. दुसऱ्या दिवशी सौरभची खोली उघडली. तो कुठेच सापडला नाही. फक्त आरशावर एक वाक्य लिहिलं होतं, दरवाजा उघडला गेला.